भगवान शिवाची उपासना केल्याने आपल्याला अपेक्षित फळ मिळते, परंतु जर आपण आपल्या राशीनुसार पूजा केली तर त्याचे परिणाम अधिक फलदायी होतात। त्याच्याप्रमाणे भोलेनाथच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी प्रत्येक राशीचे स्वतःचे प्रमुख देवता एक ज्योतिर्लिंग आहे। ज्योतिषशास्त्रानुसार 12 ज्योतिर्लिंगांपैकी आपल्या राशीनुसार ज्योतिर्लिंगाची पूजा केल्यास आपल्याला अधिक आणि लवकर पुण्य प्राप्त होते। ज्योतिर्लिंगाची पूजा करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन पूजा करणे आवश्यक नाही। तुमच्या राशीनुसार ज्योतिर्लिंगाची पूजा करण्यासाठी मंदिरात शिवलिंगाची पूजा करताना तुम्ही तुमच्या मनातील आवडत्या ज्योतिर्लिंगाचे ध्यान करू शकता। चला जाणून घेऊया तुमच्या राशीनुसार कोणत्या ज्योतिर्लिंगाची पूजा तुमच्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर ठरेल। मेष राशी। मेष राशीच्या लोकांनी 12 ज्योतिर्लिंगांपैकी प्रथम ज्योतिर्लिंगाची पूजा करावी। पहिले ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथजी। मेष राशीत जन्मलेल्या लोकांनी सोमवारच्या दिवशी ध्यान आणि पूजा करणे खूप फायदेशीर ठरेल। जास्तीत जास्त फायद्यांसाठी ह्रीय ओम नमः शिवाय ह्रीय या मंत्राचा जप करा। वृषभ राशी। वृषभ राशीच्या लोकांनी दुसऱ्या ज्योतिर्लिंगाची पूजा करावी। दुसरे ज्योतिर्लिंग भगवान मल्लिकार्जुन शैल पर्वतावर वसलेले आहे। सौभाग्य प्राप्तीसाठी संपूर्ण श्रावण महिन्यात आणि प्रत्येक सोमवारी पूजा करणे चांगले मानले जाते। अधिक लाभासाठी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा। मिथुन राशी। मिथुन राशीच्या लोकांना तिसऱ्या ज्योतिर्लिंगाची पूजा करणे फायदेशीर ठरेल। तिसरे ज्योतिर्लिंग म्हणजे महाकालेश्वर। ज्योतिष शास्त्रानुसार तिसरी राशी मिथुन राशीने प्रत्येक सोमवारी महाकालेश्वराची पूजा करावी। अपार लाभासाठी ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप करा। कर्क राशी। कर्क राशीच्या लोकांनी चौथ्या ज्योतिर्लिंगाची म्हणजेच ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा प्रत्येक सोमवारी करणे तुमच्यासाठी शुभ राहील। ओंकारेश्वराचे ध्यान आणि पूजा करण्यासोबतच ओम हो जून सा या मंत्राचा जप करा, तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील। सिंह राशी। सिंह राशीच्या लोकांनी सोमवारी आणि श्रावण महिन्यात वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा करावी। वैद्यनाथ येथे भांग, धातुरा आणि इतर पूजा साहित्य अर्पण करून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा, तुम्हाला विशेष लाभ होईल। कन्या राशी। कन्या राशीच्या लोकांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे ध्यान करावे। महाराष्ट्रातील भीमा नदीच्या काठी वसलेल्या ज्योतिर्लिंगाच्या कृपेने दुःख संकटे दूर होतात। श्रावण महिन्यात किंवा प्रत्येक सोमवारी दुधात तूप मिसळून शिवलिंगाला स्नान घालावे आणि ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप करावा। तुला राशी। तुळ राशीच्या लोकांनी रामेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करावी। हे ज्योतिर्लिंग तुमच्या राशीसाठी खूप शुभ आहे। शिवलिंगाला स्नान करताना दुधात गोड बताशा मिसळून त्याचे ध्यान करावे, तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा, लाभ होईल। वृश्चिक राशी। वृश्चिक राशीच्या लोकांना नागेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करणे फायदेशीर ठरेल। ज्योतिर्लिंगाची पूजा करण्यासाठी शिवलिंगाला दूध व तांदळाच्या पिठाने स्नान घालावे आणि शिवलिंगाला वेलाची पाने अर्पण करावीत। अपार फायद्यासाठी ह्रीय ओम नमः शिवाय ह्रीय या मंत्राचा जप करा। धनु राशी। धनु राशीच्या लोकांनी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा करावी। गंगाजलात केशर मिसळून शिवलिंगाला स्नान घालावे आणि विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे ध्यान करावे। यासोबत शिव रुद्र गायत्री मंत्र या मंत्राचा जप करा। मकर राशी। मकर राशीच्या लोकांनी भगवान शंकराच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करावी। हे ज्योतिर्लिंग नाशिकमध्ये आहे। पूजा करण्यासाठी गंगाजलात गुळ मिसळून भगवान शिवाचा अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। कुंभ राशी। कुंभ राशीच्या लोकांनी केदारनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा करावी। तुम्ही कोणत्याही शिवमंदिरात पंचामृत, कमळाची फुले आणि धतुऱ्याने शिवलिंगाची पूजा करू शकता आणि केदारनाथ ज्योतिर्लिंगाचे ध्यान करू शकता, तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा। मीन राशी। मीन राशीच्या लोकांनी घुष्मेश्वर ज्योतिर्लिंगाचे ध्यान आणि पूजा करावी। भगवान घुष्मेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे आहे।
शिवलिंगावर गायीचे तूप आणि मध अर्पण करताना त्यांचे मनातून ध्यान करत शिवरुद्र गायत्री मंत्र या मंत्राचा जप करा. लाभ होईल. जय श्री स्वामी समर्थ. मित्र हो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.